नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजपर्यंत आपण रत्न हा विषय सखोलपणे अभ्यास केला. कोणत्या राशीला कोणतं रत्न आणि कोणत्या वयामध्ये आणि कोणत्या कारणासाठी वापरलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सखोल अभ्यासाच्या आहेत. मिळते म्हणून रत्न घेऊन वापरायचं नाही, मोफत दिलं कोणी तर वापरायचं नाही, आणि हौस आहे पण पैसे आहेत म्हणून कुठलंही घ्यायचं आणि वापरायचं, हेही तुम्हाला अडचणीचं ठरेल. म्हणून आपण विचार करणार आहोत की कोणत्या राशीला कोणत्या वयामध्ये कोणतं रत्न लाभतंय का हे बघायचं आणि मग वापरायचं. या स्वरूपामध्ये आज आपण बघणार आहोत कुंभरास. कुंभरास या राशीचं रत्न आहे नीलमणी. माझी रास कुंभ म्हणलं की कोणी उठतं की नीलमणी किंवा नीलम वापरायला सुरुवात करते. पण तो लाभतो का हे आपल्याला बघायला हवं. मग आपण विचार करूया की या रत्नाचं वैशिष्ट्य काय. ह्याला ब्ल्यू सफायर असं म्हणतात. आता या कुंभ राशीमध्ये आणि मकर राशीमध्ये दोन्हीचंही रत्न तेच, कारण दोन्ही राशींचा स्वामी तोच. मग दोन्ही राशींना तेच रत्न योग्य ठरेल काय, याचं कारण असं की दोन्ही राशीमध्ये नक्षत्र वेगवेगळी आहेत. आता ही जी आपण बघणार आहोत कुंभ रास, हिच्यामध्ये 3 नक्षत्र आहेत. एक म्हणजे धनिष्ठा, हे 50% या राशीत, 50% याच्या मागच्या मकर राशीमध्ये आहे. त्यानंतरचं नक्षत्र आहे शततारका, हे ह्या राशीमध्ये पूर्ण नक्षत्र आहे, चारीही चरण 100%. आणि ह्याच्या पुढचं नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा. हे नक्षत्र ह्या कुंभ राशीमध्ये 75% आहे, 25% पुढे मीन राशीला गेले. मग एक नक्षत्र 100% आमच्याकडे आहे, दुसरं नक्षत्र 50% आहे आणि तिसरं नक्षत्र 75% आहे. म्हणजे तिन्ही नक्षत्रांचे परिणाम वेगवेगळे असले पाहिजेत. म्हणून आपण त्यांचा विचार त्या अंगाने करूया. मुळात हे निळसर नीलमणी वापरायचं आहे. मग अगोदर ती काय केलं पाहिजे, का वापरावा असा विचार केला पाहिजे. काही वेळेला हा फिकट स्वरूपाचा असतो, काही वेळेला डार्क स्वरूपाचा असतो. आपण रत्नपारखी नाही, आपल्याला काही कळत नाही. समोरच्या माणसानं देईल ते आपण योग्य मानतो आणि वापरतो. त्याला कळतं असा आपला भ्रम असतो. त्याला तर कळतं का नाही हा काय मला माहीत नाही, पण म्हणतो तो मला कळतं. तशातला तो प्रकार आहे. आता या कुंभ राशीचा स्वामी शनी आहे, हा राशीस्वामी आहे. मग हा राशीस्वामी या राशीला त्रास देईल का, नाही. पण लोक म्हणतात की मला शनीची बाधा होते, शनी त्रास देतो. तुमच्या राशीचा राशीस्वामी तुम्हाला कसा त्रास देईल, तर त्या पत्रिकेत तो कोणत्या स्थानावरती आहे या गोष्टीला फार महत्त्व आहे. परत तो कसा आहे, उच्चीचा आहे का, नीचेचा आहे का, शत्रुघरात आहे का, अजून कुठल्या 5 ग्रहांमध्ये आहे का, इतर कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, अस्तंगत आहे काय, बघायला हवं ना शेवटी. त्यामुळं मग आता आपण बघत आहोत की तो लग्न कुंडलीत कोठे आहे, चांगला आहे की खराब आहे, हे न पाहता मला शनीची 7.5 आहे म्हणून काही लोक मिळेल ते रत्न वापरतात. या मानसिकतेनं पछाडलेल्या व्यक्तींना किंवा जातकांना नीलमणी हा मानसिक आधार देतो. आपल्याकडे नीलमणी आहे, आता मला काय त्रास होणार नाही, ही मानसिकता बरोबर आहे. ह्या मानसिकतेमुळं त्याचा त्रास कमी होणार आहे, हेही तितकंच खरं आहे. हेही तितकंच खरं आहे. त्याचा त्रास कमी होणार आहे, त्याला त्या मण्याचा फायदा होणार आहे, कारण तो त्याच्याकडं आहे. आता प्रश्न असा येतो, शनी हा तर आनंद देणारा ग्रह आहे असं पंचांग सांगतं. काढून बघा पंचांगामध्ये. मग शनीचा त्रास होतो म्हणजे काय, तर माझ्या आयुष्यातला आनंद कमी होतो. म्हणजे आनंद कमी झाल्यानंतर ती जागा दुःखाने किंवा त्रासाने भरली जाते आणि मग मला त्याचे चटके बसायला लागतात. म्हणून शनी हा आपल्याला मानसिक आधार देणारा ग्रह असं न मानता आपण आनंद कमी करणारा ग्रह असा आपण विचार करत गेलो की आपल्याला अडचण आहे. ज्यांच्या भाग्यामध्ये आनंद कमी आणि दुःख किंवा काळजी, कष्टमय जीवन जास्त आहे, ते म्हणतात ही तर शनीची पीडाच आहे. आता काही गोष्टी आपण जन्मतःच घेऊन येतो, काही गोष्टी आपल्याला आपल्या कर्मामुळे प्राप्त होतात आणि काही गोष्टी आपल्याला
आपण काहीही नाही केलं तरी पण ती आपल्याला गोष्टी लागू होतात, कारण आपलं प्रारब्ध तसं असतं. आपलं प्रारब्ध तसं असतं. मग आता ह्या 3 प्रकारच्या परत आल्या त्या. कोणकोणत्या? की ज्या माझ्या कर्मामुळे होतात, परिस्थितीमुळे मला जाणवतात, आणि काही वेळेला मी काहीही न करता देखील असं का होतं, तर मी त्यातला एक पार्ट असतो, त्या गोष्टीचा एक भाग असतो म्हणून होतं मला. म्हणजे आपल्याला ही शनीची पीडा आहे हे खरं तर आपल्याला जाणवतं तेव्हा आपण त्या शनीच्या चुकीवर मात करायचा प्रयत्न करतो. पण आपली काय चूक आहे का, माझं काय चुकलं का, असा आपण विचार करणं फार कमी करतो. मला वाटतं तोही एकदा करायला हवा. मग अशा वेळी मन स्थिर ठेवणे सोडा, काळजी कमी करण्यासाठी म्हणून लोक या रत्नाचा वापर करतात. काळजी कमी झाल्यामुळे माझं मन अस्थिर आहे ते कमी अस्थिर होईल, त्यामुळं मला थोडासा त्रास कमी होईल आणि माझी मनोविकृती जी आहे ती काय होईल, कमी होईल आणि मला छान आनंद वाटेल, ह्यासाठी वापरतात. आता तो आपल्याजवळ आहे म्हटल्यानंतर तो काहीच करणार नाही. तुमच्या जवळचं रत्न तुम्हाला काहीही फायदा देणार नाही. एवढा वापरा नाही तर एवढा खडा वापरा नाही तर एवढा खडा गळ्यात बांधा, काही होणार नाही. विचार करा, विचार करा. एखाद्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये एखादी छोटी नखाच्या आकाराची एवढी छोटीशी एक पेटी बांधलेली असते. नेहमी मला कमाल वाटते, जर तेवढ्या पेटीमुळं माझं कल्याण होत असेल तर मग मोठी पेटी बांधायला काय हरकत आहे, आणि अजून कल्याण होत तर मग एकदम मोठीच पेटी बांधूया आपण, सुटकेस वगैरे. असा कधी आपण विचार केला का? तर ती आपल्याकडं आहे म्हटल्यानंतर आपल्यात काय बदल होतो, मी माझ्या काही चुका दुरुस्त केल्यात काय, मी काल केलेली चूक पुन्हा आज करणार नाही, यापूर्वी मी जे चुकीचे निर्णय घेतले ते पुन्हा घेणार नाही, असं माझ्यात जर काही बदल झाला नाही तर तो खडा आपल्यात काहीही बदल होऊ देणार नाही. म्हणून विचार करायचा की खडा माझ्याजवळ आहे पण माझ्यात काय बदल मी केलाय का, हा सगळ्यात मोठा भाग आहे. म्हणून त्याचा जप, त्याचा मंत्र, त्याचं काय असेल ते बाकी इतर शनीचं किंवा यांचं दर्शन, मारुतीचं, ह्या गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत. म्हणजे आपली मानसिकता टिकून राहते. प्रत्येक वेळेला आपण ते घातलेलं आहे आणि आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, आपल्या चुका रिपेअर करायला पाहिजे, हे सातत्याने आपल्याला जाणीव करून देतं. ते जप करणाऱ्याला प्रत्येक वेळेस सारखा ते लक्षात येतं की आपण ते करत आहोत म्हणजे जप करत आहोत. आपल्याला ही जाणीव झाली पाहिजे की आपल्या काहीच कालच्या चुका आपण रिपेअर केल्या पाहिजे. म्हणून मग आता याच्यामध्ये ह्याच्या 3 नक्षत्रांचा भाग येतो. ते तिन्ही नक्षत्र वेगवेगळे आहेत. बघूया. पहिलं नक्षत्र धनिष्ठा. आता ह्या धनिष्ठा नक्षत्रामध्ये मंगळाची दशा आहे ते 7 वर्ष, त्यानंतर 18 वर्षाची राहूची दशा वयवर्ष 25 पर्यंत, गुरुची 16 वर्ष वयवर्ष 41 पर्यंत, शनीची 19 वर्ष वयवर्ष 60 पर्यंत, बुधाची 17 वर्ष वयवर्ष 77 पर्यंत आणि केतूची 7 वर्ष वयवर्ष 84 पर्यंत, आणि ह्या बाकीच्या आहेत त्या 120 वर्षापर्यंत आहेत. आपण त्यात फारसा वेळ घालवणार नाही, कारण त्या गोष्टी त्यावेळेला 70, 75, 80, 90ला कोण आपल्याकडे खडा घेणार नाही. शततारका नक्षत्र 18 वर्षाची पहिली राहूची महादशा आहे, त्यानंतर गुरुची 16 वर्ष म्हणजे वयवर्ष 34 पर्यंत, त्यानंतर शनीची 19 वर्ष वयवर्ष 53 पर्यंत, त्यानंतर बुधाची 17 वर्ष वयवर्ष 70 पर्यंत, केतूची 7 वर्ष वयवर्ष 77 म्हणजे 80च्या आसपास पोहोचलो आपण. आता बस, आता फार विचार करायचा नाही. त्यानंतरचा भाग आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. या नक्षत्रामध्ये गुरुची 16 वर्ष महादशा लागू होते, त्यानंतर शनीची 19 वर्ष म्हणजे 17 वर्षापासून 35 वर्षापर्यंत शनीच्या महादशेत माणूस राखतो. बुधाची 17 वर्ष सुरू होते, 35 ते 17 52व्या वर्षापर्यंत तो बुधाच्या महादशेत असतो. त्यानंतर 7 वर्ष केतूची म्हणजे 59 वर्षापर्यंत, त्यानंतर शुक्राची 20 वर्षे म्हणजे 80 पर्यंत गाठली. आता पुढचा फारसा विचार करायचा नाही. प्रश्न असा येतो की आम्ही हे सगळं करत असताना आम्हाला आमच्या या वयामध्ये ज्या दशा आहेत त्या दशांसाठी आम्ही काय करतो का? काहीच करत नाही. करायला हवं ना. हिवाळा आला, पावसाळा आला, उन्हाळा आला की आपण सगळ्या गोष्टी आपल्यात बदलून घेतो. पावसाळा आला की छत्र्या बाहेर काढतो, रेनकोट बाहेर काढतो, नसेल तर नवीन घेतो. हिवाळा आला की परत स्वेटर बाहेर काढतो, टोप्या बाहेर काढतो, कानटोप्या बाहेर काढतो, का नाही काढायचं. उन्हाळा आला, अरेच्या पातळ कपडे पाहिजेत, छत्री पाहिजे, कॅप पाहिजे. आपण परिस्थितीनुसार आपल्याला बदलून घ्यायला प्रयत्न करतो ना. मग तसं आपल्याला कोणकोणती दशा आहे, त्या दशेमध्ये आपण काय करायला पाहिजे, आपली उपासना कोणती असायला हवी, आपल्यात काय बदल करायला हवेत,
आपण विचार करत नाही. आपल्या पत्रिकेत तो कोठे आहे बाबा, ह्या गोष्टीचा आपण थोडा विचार करायला पाहिजे. ह्यामुळं काय होईल, तुमचं जगणं अधिक सोपं, सुलभ, आनंदी आणि उत्साही राहील. प्रयत्न करा. मग आता काय झालं, या प्रकारे आपण जर विचार केला तर माझ्याकडं ज्या काही 2-3 केसेस यासाठी आल्या होत्या, मी त्यांचा अभ्यास केला. मग मला ह्यातला एक बारकावा लक्षात आला. बारकावा म्हणजे काय बघा, एक मुलगी आहे, वय वर्ष 27. 12वी नंतर तिनं शाळा सोडली. 12वी म्हणजे साधारणपणे वय वर्षे 18, 19, 20च्या आसपास 12वीला असेल, सोडली. त्यानंतर परिस्थितीच्या रेट्यामुळे तिनं कॉलेजमध्ये जाण्यापेक्षा बाहेरून परीक्षा द्यायच्या, नुसतं ॲडमिशन घ्यायचं आणि जाऊन डिग्री पूर्ण करायची, असं पदवी पूर्ण केली. त्यानंतर उच्च शिक्षण ही पदवी पूर्ण केली. म्हणजे वय वर्ष 23-24च्या आसपास तिचं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. अतिशय देखणी, हुशार, मोत्यासारखं अक्षर असलेली मुलगी. बघा, आता तिच्या वडिलांनी, आईनं प्रयत्न केले तिच्या विवाहाचे. 4 वर्षे ते सगळ्या मॅट्रिमोनियलमध्ये पैसे भरून तिचा बायोडेटा देत आहेत, पण काही विवाहाचं घडून येईना. मग कोणीतरी काहीतरी सांगायचं, कोणीतरी काहीतरी सांगायचं. मग त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलीच्या कुंभराशीचं नीलमणी हे रत्न वापरून बघा, वर्षभरात विवाह होईल. आता वर्षभरात विवाह होतो म्हणल्यानंतर नीलमणी वापरायला काय हरकत आहे म्हणल्यानंतर त्यांनी नीलमणीची चौकशी केली आणि तो वापरायचा ठरला. ठरल्यानंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की अरेच्या, तो लाभतो का अगोदर बघावा लागेल, नाहीतर काय व्हायचं, तुम्हाला जर तो लाभला नाही तर तुम्हाला त्याचा त्रास व्हायचा. असं म्हणल्यानंतर मग त्यांना काय गोष्टींची जाणीव झाली की अरेच्या, हे बघावं लागतंय. मग ते माझ्याकडे आले. तेव्हा त्या मुलीची जन्मतारीख, वेळ सगळं घेऊन मी त्याचं कॅल्क्युलेशन केलं की कोणत्या राशीला हिच्या ह्याच्यात काय गोंधळ असेल काय, म्हणून एकदा प्रयत्न केला आम्ही. तर आम्हाला असं लक्षात आलं की तिचं वय आहे 27, लग्नाची मुलगी आहे. तिच्या विवाहामध्ये विलंब होतो आहे. एका मुलीचं लग्न आपण समजा नोंदवलं तर 4 वर्ष होत नाही, म्हणजे पालक हवाल दिलेत. एका लग्नाला 4 वर्षे विलंब होतो म्हणजे एकूण लग्नाचा खर्च दुप्पट होतो. 4 वर्षापूर्वी लग्नाचं हॉलचं भाडं, जेवणाचा खर्च, सोने आणि आपण जे कपडे खरेदी करणार आहे ह्याच्या किमती ह्या 4 वर्षात दुप्पट झाल्या. म्हणजे जे लग्न आम्ही 4 लाखात करणार होतो त्याला 8 लाख रुपये खर्च झाला. पैसे जाऊ द्या, पैसे मिळवता येतील, लोन काढता येईल, काहीतरी करेल, उसने घेता येतील. आयुष्यातली आनंदाची, सुखाची, वैवाहिक सुखाची 4 वर्षे वाया गेली, ही परत मिळतील का? नाही मिळणार. म्हणजे ते वेळेत होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. बरं, मुलगीचा नकार होता, शिकतो मी, करिअर करतो, असलं काहीतरी बोलत होती, असंही नव्हते. ती तयार होती एका पायावर. पण विवाहाला विलंब होतो म्हणजे काय, तर पत्रिका दिल्यानंतर किंवा ती बायोडेटा दिल्यानंतर सगळीकडून नकार येतो आपल्याला. हे असं झाल्यानंतर त्यांना कोणीतरी हा सल्ला दिला. मी म्हटलं अगोदर तुमची पत्रिका बघू द्या, मग ते नीलमण्याचं बघू आपण. प्रयत्न केला आम्ही. तर तिच्या पत्रिकेचा आम्ही अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की वय वर्ष 27. तिला जर तिचं नक्षत्र धनिष्ठ असेल तर तिला आत्ता गुरुची महादशा सुरू आहे. वय वर्ष 27, 25च्या पुढे आणि 41च्या दरम्यान. जर तिचं नक्षत्र शततारका असेल तर वय वर्ष 27 म्हणजे 34च्या आत, म्हणजे आता इथं सुद्धा गुरुचीच महादशा चालू आहे. आणि जर तिचं नक्षत्र पूर्वा भाद्रपद असेल तर वय वर्ष 27 म्हणजे 35च्या आत तिची शनीची महादशा सुरू आहे. म्हणजे अभ्यास करूया. धनिष्ठा नक्षत्र असेल तर दशा चालू आहे गुरुची, शतारका नक्षत्र चालू असेल तर दशा चालू आहे गुरुचीच, आणि पूर्व भाद्रपदा नक्षत्र असेल तर दशा चालू आहे शनीची. आता विचार केला की शनी हा जो ग्रह दिलेला आहे याचा गुरु हा समग्र आहे, मित्रही नाही आणि शत्रूही नाही. हा जर बघितला तर शतारका नक्षत्राचा दशा चालू असलेला भाग गुरु, तोही या शनीचा समग्र आहे, मित्रही नाही आणि शत्रूही नाही. म्हणजे त्यांचा फारसा आपल्यावर काय उपयोग होणार नाही. मग प्रश्न असा येतो की पूर्व भाद्रपदा नक्षत्र तिचं असेल तर दशा आहे शनीची. मग शनीचीच दशा आणि शनीच राशी स्वामी आहे आणि शनीचं रत्न, हे कसं काय कॉम्बिनेशन आहे? शनीची महादशा, शनीचं रत्न आणि शनी राशी स्वामी असताना स्वतःच्याच महादशामध्ये रत्न घालणं,
फळ काय मिळेल का नाही, कठीण आहे. मग तिची आम्ही पत्रिका काढून बघितली तर त्या पत्रिकेमध्ये सप्तमात मंगळ आहे. तो मंगळ दोष नाही, परंतु चुकीने अज्ञानाने ह्या आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आपण पत्रिका टाकली की कोपऱ्यात वर मांगलिक शब्द येतो आणि त्यामुळं त्यानंतर ज्यांना अर्धवट ज्ञान आहे अशी लोक नुसती पत्रिका बघितली की मंगळाची आहे म्हणून बाजूला काढत ठेवत असत. काही ज्योतिष सांगत असत मंगळ म्हणजे नकोच. हे असं सांगितल्यानंतर त्या मुलीच्या पत्रिका बाजूला ठेवून गेल्या आणि तिला विलंब झाला. आता ह्यात हिचा दोष नाही, पत्रिकेचा दोष नाही, ज्योतिषाचा दोष नाही, तर बाजारामध्ये काही कन्सेप्ट चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या डोक्यात घुसल्यात आणि अभ्यास करायची तयारी नसल्यामुळे तिला या गोष्टीला सामोरं जावं लागतंय. आता ह्याला कुणाला दोषी धरणार आपण? बरं, आता पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे असं का, तर तो सप्तमात मंगळ जो आहे तो मंगळ दोष नव्हता. याचं कारण काय होतं, तिच्या अष्टमात रवी होता, पण तो अष्टमातला रवी शनीसह होता, म्हणजे शनी अष्टमात आला. स्वतःचा राशी स्वामी आत्ता शनीची महादशा असताना पूर्वा भाद्रपदा नक्षत्राची मुलगी शनी अष्टमात असेल तर विवाह हा करत असताना किंवा केल्यानंतर फलदायी ठरण्याची शक्यता कमी आहे. मग इथं रत्न घालून उपयोग आहे का? विचार करा. नाही. मग काय करायला पाहिजे? मग तिच्या पत्रिकेत काय दोष आहेत, त्याचं तिला काय करायला पाहिजे हे सगळं व्यवस्थित सांगितल्यानंतर त्यांनी ते सगळं केलं आणि पुढे ते विवाहाच्या पुढं काय झालं माझ्यापर्यंत आलं नाही, कारण ते इथल्या गावचे होते, पण तिच्या वडिलांची ट्रान्सफर झाली आणि ते लातूरला गेले. पुन्हा आपण काय त्यांच्या मागं जाऊ शकत नाही, परंतु इथं होतं तोपर्यंत ते झालेलं नव्हतं. प्रश्न असा येतो आता की ह्यांनी जर समजा ते शनीचं रत्न वापरलं असतं तर त्यांना फायदा झाला असता का? निश्चितच नाही, निश्चितच नाही. मग रत्न वापरताना राशीस्वामी आहे म्हणून वापरणं हे योग्य नव्हे. त्यामुळे तोटा झाला असता किंवा आपले पैसे वाया गेले असते. मी नेहमी असं म्हणतो की सोनं विकत घेतलं तर मोडलं तर त्यातले 10% कमी गेले तर 90% रक्कम परत मिळते. पण रत्न विकत घेतलं आणि 10 दिवसांनी नव्हे 2 दिवसांनी जर विकायला गेलो तर त्या रत्नाचा 1 रुपया सुद्धा मिळत नाही. तो दगड म्हणूनच भले ठेवावा लागतो. पुन्हा त्याचा कोणीही विकत घेत नाही, रुपया सुद्धा येत नाही. भले तुमचं रत्न 1 लाखाचा असो, काही उपयोग होत नाही. म्हणून रत्न घेताना 10 वेळा आपण गुंतवणूक करतो ही योग्य आहे का याचा विचार करणं आज गरजेचं आहे. दुसरी केस आपण बघितली आहे. वय वर्ष 34, एक स्त्री आहे, संतती नाही, लग्नाला 8 वर्ष होऊन गेली. सगळे डॉक्टर झाले, जप झाले, देवदर्शन झालं, हा देव तो देव तो देव सगळे देव घेऊन झाले. हे सगळं झाल्यानंतर कोणीतरी त्यांना सल्ला दिला की तुम्ही एखादं रत्न घालून बघा. आता रत्न घालून बघा म्हणजे काय, तर आता खरं तर संततीसाठी दोघांच्या पत्रिका बघायला पाहिजेत. पण तिनं हे लव्ह मॅरेज केलेलं आहे. तो मुलगा जो आहे तो म्हणला माझी जन्मतारीख वेळ उपलब्ध नाही, आमच्या आईवडिलांनी ठेवलेली नाही आहे आणि ती मला माहीत पण नाही. मग मी नेहमीप्रमाणे 1-6 लावलेली आहे त्यांच्या कोणीतरी पाहुण्याने. ही खरी नव्हे, वेळ तर नाहीच आहे, मग त्यांचं तर काय बघायचा प्रश्नच नाही. मग आता प्रश्न येतो की हिच्या पत्रिकेवरून आम्ही काय बघायचं. हिची पत्रिका आम्ही घेतली तेव्हा असं लक्षात आलं की तिच्या पत्रिकेचा आपण अभ्यास केला असता धनिष्ठा नक्षत्र जर तिचं असेल तर वय वर्ष 34 म्हणजे 25च्या पुढे 41 पर्यंत पुन्हा हिची गुरुची महादशा चालू आहे. शततारका असेल तर वय वर्ष 34 पुन्हा हिची गुरुचीच महादशा चालू आहे. म्हणजे धनिष्ठा नक्षत्र असताना गुरुचीच महादशा आहे, शततारका नक्षत्र असताना सुद्धा गुरुचीच महादशा आहे आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्र असताना मात्र ही शनीची महादशा टोकावर आहे, संपत आलेली आहे. म्हणजे हिथं पण तीच महादशा आहे. सेम दोन्ही केसेस आहेत, पण दोन्हीत वय फरक आहे, दोन्हीमध्ये वयाचं अंतर आहे. मग आता इथं बघितलं तर हा जो गुरु आहे तो शनीचा समग्रह, हा पण गुरु शनीचा समग्रह, म्हणजे तो मित्रही नाही शत्रूही नाही, त्याचा फारसा फायदा होणार नाही. मग फायदा होणार असेल तर फायदा कशाचा? शनी हा तर नकोच. का नको शनी? तर कारण शनीची महादशा चालू आहे आणि स्वतःचा राशीस्वामी असेल तरी सुद्धा शनीचं रत्न नको. मग संततीला अडचण काय, हा प्रश्न मुळात तसाच राहिला. मग जेव्हा त्या पत्रिकांचा लग्नकुंडलीचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की हिच्या 5म स्थानामध्ये गुरु नीचेच आहे. 5म स्थान हे साधारणपणे तुम्हाला संतती आणि शिक्षण यापैकी संतती बरी असेल का, होईल काय, हे सांगणारं स्थान.
त्यात गुरु नीचेचा आहे. गुरु हा संततीचा कारागृह, तो नीचेचा आहे. तो नीचेचा असेल तर साधारणपणे काहीतरी दोष किंवा विलंब या गोष्टी जाणवतात. मग तुम्ही ह्यापूर्वी शनीचं काय केलं आहे काय, गुरुचं काय केलं आहे काय, काहीही नाही. हे मला तसलं काय सांगायचं नाही, मी काय करणार नाही, असं जर असेल तर आपण सल्ला काय द्यायचा ह्याला विचार करा. मग त्यानंतर बघितलं तर नुसत्या गुरुचंच नव्हतं, तर त्यांचा वैधृती योग होता. वैधृती योग म्हणजे स्त्रियांना शोक प्राप्त होणे. आता ह्यात स्वतःला सुरुवात झाली, स्वतःपासून सुरुवात झाली. स्त्री, स्वतःची आई, स्वतःची बहीण, लग्न झालं असेल तर त्या नवऱ्याची बहीण, नवऱ्याची आई म्हणजे सासू, नवऱ्याची बहीण म्हणजे ही जी नणंद, हिला जर मुलगी झाली तर ती, ह्या सगळ्यांना ह्या वैधृती योगामध्ये त्या स्त्रीपासून किंवा तो मुलगा असेल तर त्याच्यापासून सुख कमी आणि दुःख जास्त. मग वैधृती योगामध्ये आता तीच अवस्था चालू होती त्यांची. मग आता हे कधीपर्यंत असेल माहीत नाही. त्या वैधृती योगाची काय असेल, ती जननशांती केली का माहीत नाही, आम्ही केली नाही. करणार काय, प्रयत्न करू, प्रयत्न करू. आता त्यांनी केली का नाही पुढं कळायला मार्ग नाही. मग नुसतं ते नव्हतं, तर मग ह्या विषय असा आला की ह्यांच्या आयुष्यामध्ये ह्याने हे असं का केलं असेल. तर मग त्रयोदशीचा जन्म आहे. जेव्हा जन्म त्रयोदशीचा असतो तेव्हा त्याची देवता काम, मुली किंवा मुलगा असेल तर साधारणपणे ह्या लोकांच्या पत्रिकांमध्ये इतर काही दोष नसेल तरी सुद्धा ह्या प्रेमविवाहात पडण्याची शक्यता असते. आणि ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी जाणवतच नाहीत आणि सगळ्यात शेवटी झळ पोचल्यानंतर जाणवतात. मग त्याची सुद्धा शांती सांगितलेली आहे. मग त्या त्रयोदशीची, त्यानंतर या वैधृत युगाची, नेचेचा गुरु, आणि कदाचित ह्यांनी जे लग्न केलं तेव्हा गुरुबल नसेल तर मग त्या सगळ्याचं फळ जे आहे ते संततीवर येऊन बसलं असेल. म्हणून विचार करा की आपल्या या पत्रिकांचा, आपण या सगळ्या गोष्टी बघतो त्याचा आपल्यावर नाही म्हणलं तरी परिणाम होतो. आणि खूप उशिरा आपण जर या गोष्टी बघायचा प्रयत्न केला आणि मग त्याचं काय निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केला तर तो प्रयत्न यशस्वी होईलच असं नाही. कारण काय, बऱ्याच वेळा रोग मोठा होतो आणि औषधाची मात्रा कमी असते. डॉक्टर फार काय रेटू शकत नाहीत, कारण किती औषधं घ्यायची आणि किती टप्प्यात आणि किती पटीत घ्यायची याला मर्यादा आहे. पेललं पाहिजे. तसंच एखादी शांती वगैरे करून तुमच्यात मानसिक किंवा शारीरिक थोडे बदल होत असतीलही, पण तुमचा जो आत्तापर्यंतचा लॉस झाला आणि तुम्ही जे काही सहन केलं आहे ते जर मोठं असेल तर हे होणार नाही. म्हणजे मासा खूप मोठा आहे आणि आमची जाळी लहान आहे तर जाळी तुटेल, आमच्या जाळीत तो मासा सापडणार नाही. म्हणजे आपण म्हणा मग कसं काय आमची मासा मोठा आहे रे बाबा आणि जाळी लहान आहे आमची, तो तुडून गेला. मग शांती करून सुद्धा, जप करून सुद्धा फायदा मिळत नाही. त्यावेळेला बराचसा काळ पुढे गेलेला असतो आणि मग आपल्याला त्याचे फायदे मिळत नाहीत. म्हणून 10 वेळा विचार करायचा की आपलं काही चुकतंय का. मग ह्या दोन्ही केसमध्ये मी त्यांना सांगितलं की तुम्हाला इथं सुद्धा नीलमणी वापरून फायदा होणार नाही. असं विचारल्यानंतर त्यांनी तो नीलमणी घ्यायचा रद्द केला. पण त्यापूर्वी त्यांनी जो नीलमणी घ्यायचा ठरवला होता तो साधारणपणे 11,000 रुपयाचा होता आणि तो घालायसाठी त्यांनी चांदीत ठरवलं होतं, म्हणजे 15,000 रुपये खर्च होणार होते. पण मी सांगितल्यानंतर त्यांनी तो टाळलं. मग त्यांना सल्ला दिला गेला की तुम्ही तो नीलमणी घ्या, फोडू नका, नुसतं आहे तसा जवळ वापरा आणि काही दिवसानंतर फरक पडला नाही तर मला परत द्या. ह्या अटीवर त्यांनी तो घेतला आणि वर्षभर ठेवला आणि पुन्हा आहे तसा परत दिला तरीसुद्धा काय फरक पडला नाही. आणि मग त्यांना पटलं की नीलमणी जवळ ठेवून किंवा वापरून काय फारसा उपयोग होत नसतो. आणि यानंतर त्यांनी हा विचार केला की आपल्याला आपली नेमकी त्रुटी काय, त्यानुसार आपण काय करायला पाहिजे. आणि मग त्यांच्या डोक्यात तो प्रकाश पडला की नुसतं रत्न वापरून आपले प्रश्न सुटणार नाहीत. प्रयत्न करूया की असे अनेक विषय आपल्या समोरून गेलेले असतात. त्यामुळे आपण एखादं रत्न वापरायचा प्रयत्न करतो तेव्हा राशी, नक्षत्र, चरण, आपलं वय आणि आपल्याला असणाऱ्या महादशा यांचा थोडासा अभ्यास आपण देखील करू शकता. म्हणून मुद्दाम तिथं समोर तुमचं वय, त्याची दशा, साधारणपणे थोडाफार फरक पडू शकेल, फार नाही फरक पडत. आता यात काय वेळा तुमच्या माझ्या कॅल्क्युलेशनवर तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये फरक पडेल, फार नाही पडणार. आता इथं गुरुचं असेल ते 16 वर्ष दिलेलं असेल तर हे काय दिलेलं आहे 16 वर्ष 24 तासासाठी. पण तुमच्या जन्माचा हिशोब जर केला तर हा पूर्वा भाद्रपदा नक्षत्र 24 तासासाठी आहे आणि या 24 तासामध्ये ह्यातले 8 तास गेलेले असतील, 8 तास गेलेले असतील आणि साधारणपणे उरलेले असतील राहिलेले. तर त्या राहिलेल्या तासांसाठी किती असा कॅल्क्युलेशन करून फक्त इथला आकडा बदलेल, हे फारसं पुढचं बदलत नाही.
त्यामुळे थोडाफार फरक पडेल, नाही असं नाही, परंतु त्याचा फायदा होईल का नाही हे निश्चितपणे आपल्याला कळेल. प्रयत्न करा की आपलं स्वतःचं मानसिक बळ वाढवण्यासाठी आपण जेव्हा रत्न वापरतो तेव्हा शो म्हणून वापरले जाऊ नयेत. कारण शो म्हणून वापरायला साधी रत्न आणि साध्या अंगठ्या भरपूर 5-5 हजाराला मिळतात. पण आपण जेव्हा एखादं किमती रत्न विकत घेत असतो तेव्हा आपल्या मानसिकतेनुसार आपल्याला त्याचा फायदा झाला नाही तर आपल्याला त्याचा काय होतो, तोटा झाला असं वाटतं. आपण मानसिकदृष्ट्या कोलमडतो किंवा नाराज होतो आणि त्याचेसुद्धा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होतात. असे होऊ नयेत म्हणून आपण विचार करायचा की आपल्याला या स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. प्रयत्न करा, तुम्ही स्वतः विचार करा, तुम्हाला कळण्यासारखं आहे. तुम्हाला जर सल्ला हवा असेल तर इथं माझा नंबर आहे दिलेला तुम्हाला, 99-218-10-380. आपण मला जन्मतारीख, वेळ किंवा तुमची पत्रिका व्हॉट्सअपला पाठवून आपण विचारू शकता, सल्ला घेऊ शकता. आम्ही आपल्याला सल्ला देण्यास पात्र आहोत. दररोज आपला या स्वरूपाचा एक व्हिडिओ 5 वाजता प्रसिद्ध होतो. आम्ही दिलेले व्हिडिओज आपण छानपैकी ऐकता, आपल्याला त्याचा फायदा होईल अशी आम्ही आशा करतो. सबस्क्राईब करा, लाईक करा, जर आवडला तर इतरांना सांगा. जर समजा तुम्हाला वाटला फायदा झालाच तर साधारणपणे तुमच्या आयुष्यात आनंद चांगल्या प्रकारे येवो, तुम्हाला आत्मविश्वास मिळो आणि तुमच्या आयुष्याची भरभराट हो, हाच फक्त मानसिक हेतू आपण त्यामध्ये समोर ठेवलेला आहे. प्रयत्न करा. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आभारी आहोत.